आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहतीलच. तर चला नक्कीच थोडं सहकार्य करा. आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची. वेळ घेऊ नका. आज स्पर्धेचा निर्णायक आणि अंतिम दिवस आहे. त्यासाठी नक्कीच तुमचं सहकार्य आम्हाला असणं भरपूर गरजेचं असणार आहे. मॅचेस देखील भरपूर सुरू आहेत आम्ही समजू शकतो. भरपूर ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत आपल्या विभागात. तर चला फिल्डिंग लावून घ्या आणि आपण मॅचला सुरुवात करा. प्लीज थोडं सहकार्य करा. राजदीप चौधरी आपण लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे. 4 ओव्हरचा हा देखील सामना असेल. आता मात्र आपण वेळ घेऊ नका. प्रशांत म्हात्रेली आणि विकेश आणि प्रशांत असे मात्र आपल्याला 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सँडी फुटाण्याचा पहिला षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा उशीर लागणार नक्कीच मॅच सुरू होण्यासाठी. आता या दरम्यान पुढच्या ज्या पण टीम आहेत त्यांनी देखील नक्कीच वेळेवरती रिपोर्ट करा. थोडं सहकार्य असणं गरजेचं आहे तुमचं. तर मॅचला आपण करतो सुरुवात. सँडी पहिलाच बॉल स्वीशूटच्या माध्यमातून खेळत प्रशांत होते स्ट्रायकिंग एंड आणि पहिलाच बॉल वरती येतोय. हा पहिला चौकार. उलटा असुदा आणि पॉइंटला पीट करून पहिल्या चेंडूवरती रिव्हर्सच्या माध्यमातून प्रशांत मात्रच्या बॅटमधून पहिला चौकार आला. ओव्हर द विकेटनं बॉटमाचा सुंदर वापर. डीपमध्ये मात्र फिल्डर भरपूर दूर आहे. दूरवर नाही लुसून फेक करतील. कॉलिंग भरपूर चांगली आपल्याला पाहायला मिळते. विकेश आणि मैदानाच्या आतमध्ये प्रशांत मात्र या दोघांमध्ये. आणि 2 धावेच्या मदतीनं संघाच्या धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 6 या आकड्यावरती धावफलक आहे. षटका दरम्यानचा पहिला आपल्याला पाहायला मिळतं. स्कोरबोर्डवरती धावसंख्या देखील चांगली पाहायला मिळते. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 रन बनवल्यात. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना नक्कीच नाणेफेकीचा कौल रोहित पाटीलनं जिंकून प्रथम फिल्डिंग स्वीकारली. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटाई विरुद्ध दीपक दादा प्रतिष्ठान जिथून 11 नांदिवली संघ मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे. स्लॉकशिपच्या माध्यमातून ऑन साईडला फक्त दिशा दिली आहे. जाईल चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. दुसरा चौकार प्रशांत मात्रेच्या बॅटमधून. या दरम्यान ड्रायचा हा फटका डीपमध्ये तिथे बघतो आपण. शॉट स्वर्लेग मधून खेळाडू भरपूर वेगाने आले चेंडू उचलण्यासाठी. उचलून फेक करेपर्यंत सिंगल धाव मिळते. आणि सिंगलच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाते 1 ने पुढे. धावसंख्या आपल्याला 11 वरती पाहायला मिळते. षटका दरम्यानचं पहिलं आहे संदीप फुटाणे. सँडी विकेश मात्रे. विकेट ना दरम्यान विकेटसाठी हा चेंडू हवे. त्यामुळे स्थामिंग फटका तिथे फिल्डर आहेत उपस्थित राज पाटील. विकेश पाटील आहेत मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत मिळतील विकेशला या 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाती आहे पुढे. धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 13 वरती. षटका दरम्यानचा मार्गस्थ असताना पहिलं संदीप फुटाणेचं. 13 धावा स्कोर बोर्डवरती. चांगली मॅच पाहायला मिळेल. अशा अगोदरची मॅच सोनारपाडा संघानं जिंकली. वाकलन टीमला पराभूत केला. मॅचमध्ये फटका चांगला इनफिल्ड हवे. त्या फटका शॉट मात्र एवढा दरम्यान परफेक्ट नव्हता. कारण का चेंडूने बॅटचा संपर्क बरोबर झाला नव्हता. तिथं नक्कीच संधी आली होती
शॉर्ट कव्हरच्या दिशेनं प्रयत्न केला दरम्यान झेल पकडण्याचा क्षेत्ररक्षकानं मात्र झेल झाला ड्रॉप. एकूण पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली 15. त्याच्यामध्ये आपण अजून 5 धावा ॲड करूया कारण का 5 धावांनी पॅनलाइज केले गेल्या. 5 धावांची जी पॅलेंटी होती नक्कीच आता आम्ही ॲड करतोय आणि एकूण संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल 20-20. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला 20 पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या अखेरीस फिल्डिंगमध्ये दरम्यान बदल केले जात आहेत. रोहित येतात स्वतः संघाच्या संघानायक गोलंदाजी मार्कवरती. चांगली मॅच होईल कारण का दोन चांगल्या टीम आमने सामने येतात. जिंकणारा संघाला लगेचच मात्र खेळायचं आहे. नारिवली संघ आपण देखील सज्ज राहायचं आहे. लगेचच नक्कीच तुम्हाला मॅच खेळावी लागणार आहे. सोनारपाडा संघ देखील आता मात्र क्वालिफाय झाला. तो संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. सुपर 3 मध्ये सोनारपाडा संघ दाखल झाला. ओव्हर द विकेटनं अंपायर त्याच्याला नो बॉल झाला. फक्त दिशा दिली तिथं मात्र पॉईंटमध्ये खेळाडू उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. चेंडू चोचून फेक करेपर्यंत एक धाव कंप्लीट केली. 1+1 एकूण 2 धावा असतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 झाली. षटका दरम्यानचं रोहितचा जे टीमचे कॅप्टन आहेत. पहिला चेंडू मात्र आपण बघितला दरम्यान बी मरोदा फ्रीटचा बॉल आहे. रोहित पाटील गती कमी केली. फिंगर रोल करत असताना चांगला चेंडू. विकेश पाटील अगोदरच खेळायला फटका. हा चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क मात्र आला नाही. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आलाय हा चेंडू डॉट. प्रशांत मात्रे काहीतरी या दरम्यान चर्चा करतायत विकेट सोबत. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटना यावेळेचा फटका आहे चांगला मध्ये. तिकडे फिल्डर आहे ते फक्त प्रेक्षक म्हणून असतील. जाईल चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकेश पाटीलच्या बॅटमधून पहिला धमाका षटकार. नाहीयेत धावा चांगला मिळतील. जाईल चेंडू साईड स्क्रीनच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती पिंट्या मात्रेच्या बॅटमधून हा पहिला चौकार. खेळाडू दरम्यान वायडिश लॉनच्या दिशेनं उपस्थित आहे. ते खेळाडू आपण मिड विकेटला बघतोय आणि एक खेळाडू दरम्यान आपण बघतो स्क्वेअर लेग रिजनमध्ये. समोर स्क्रीनच्या दिशेनं कुठल्या प्रकारचा आपल्याला फिल्डर पाहायला भेटला नाही आणि त्याचाच फायदा घेतला पिंट्या मात्रेनं. पहिल्याच बॉलवरती नक्कीच त्यांनी पहिलाच चेंडू तो पेस केला आणि आला चौकार. चौकारानं मात्र सुरुवात भरपूर चांगली झाली त्याची नक्कीच दरम्यान इनिंगची. आणि चौकाराच्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या 32.
ओव्हर द विकेट. गती पुन्हा कमी केली. फटका आहे हवे तिथे फिल्डर पुन्हा कोणी उपस्थित नाहीये. दूरवर येतील. या दरम्यान राज पाटील देखील आले होते. मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडूची वजन फेक करेपर्यंत 2 धावा आहेत ना मिळतील नांदिवली संघाला आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे 34 इन अ बोट. 34 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. सोबत विकेटने गती कमी केली. आडव्या बॅटनं ऑन साईडला आक्रमण करण्याचा प्रयत्न मात्र चेंडूची फेक आपल्याला खराब पाहायला मिळते. राजदीप चौधरी रेस्टनच्या मागे आहेत. आता मध्ये ग्लव्स आहेत. चेंडूची फेक मात्र करणे एवढं सोपं नसतं तेव्हा. तोपर्यंत एक सिंगल मिळत्या आणि एकूण 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला 35 वरती पाहायला मिळते. 35 इन अ बोट. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नांदिवली संघाच्या माध्यमातून. फाय 35 धावा स्कोर बोल वरती. राज पाटील मेडिकल ची गरज आहे का? फर्स्ट एड्स आपल्याकडे नक्कीच अवेलेबल आहे. निघेल नंतर तो. चल निघेल आपण प्रयत्न करू नंतर. सामना संपल्याच्या नंतर एक्झॅक्टली काय झालं ते आम्हाला समजलं तुम्हाला. तर राज पाटील या दरम्यान षटकामध्ये आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. एकूण 2 षटकांचा खेळ संपला. संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 वरती. राज पाटील ओव्हर द विकेट. दरम्यान फटकाचा चांगला स्लॉकशिपच्या माध्यमातून खेळत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पिंटा मात्रेची बॅटिंग चांगली पाहायला मिळते. जातो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील 4 धावा. संघाची धावसंख्या 39 वरती जाऊन पोहोचल्या. भरपूर वेगानं धावपळक मात्र दरम्यान पुढे चाललाय. पिंटू मात्रेची चांगली बॅटिंग. राऊंड विकेट ना. आता मात्र या दरम्यानचा हा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा स्लॉकशिप करण्याचा प्रयत्न होता पिंटा मात्रेचा. मात्र चेंडूने बॅटचा बरोबर संपर्क झाला नाही. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. बॅटकटची धाव आहे. मनोज गुप्ता सर आम्हाला दरम्यान सांगत असताना इशारा त्यांचा आमच्यापर्यंत आलाय आणि सिंगलना संघाची धावसंख्या झाली 40 40 वर. राज पाटील राऊंड विकेटनं प्रशांत मात्रे स्ट्रायकिंग एंडला आहे. स्लॉकशिपचा झोन एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. त्या डिव्हिजनमध्ये फिल्डर नाहीयेत. धावा चांगला मिळतील प्रशांत मात्रेला या 4. तर चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 44. एक मोठी धावसंख्या आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. जनसंघाने प्रयत्न सुरू आहेत. चांगली बॅटिंग ऑनड्रेस अजून एक चांगला फटका तिथे मात्र फिल्डर कोणी उपस्थित नाही. दूरवरनं जाण्याचा प्रयत्न त्यांचा नक्कीच होता. मात्र आउटफील्ड आहे. फास्ट जाईल चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा येताना हा चौकार. दुसरा सन्माननीय माजी आमदार सुभाषजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन झाला.
शुभाजी गणू भोईर यांचा नक्कीच मात्र फटाक्यांच्या आतिषबाजीनं हा शुभ आगमन. हॅलो, थोडासा मॉनिटरचा आवाज द्या. त्या स्पर्धेला नक्कीच शुभ आशीर्वाद देण्यासाठी आमचे सन्माननीय माजी आमदार शुभाजी गणू भोईर साहेबांचा शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा फटका देखील आहे दमदार आणि साहेबांचं या दरम्यान आगमन झालंय आणि त्यांचं मात्र स्वागत केलं प्रशांत म्हात्रेनं, षटकारानं. गुड शॉट. फटका होता. संघाची धावसंख्या 50 कंप्लीट. 54. अजून एक चांगला फटका आहे तिथे. आता मात्र आहेत फिल्डर उपस्थित. फिल्डिंग चांगली झाली, चांगली फिल्डिंग तिकडे होते करण. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत मिळते एक सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपल्याला एकूण पाहायला मिळते 55. 55 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. षटका दरम्यानचं तिसरं कंप्लीट झाला. या षटकामध्ये राज पाटीलने एकूण 20 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये बघितलं आपण या दरम्यान संदीपचं षटक होतं पहिलं सँडीज, त्यानं 15 धावा खर्च केल्या. रोहितनं दरम्यान बघतोय दरम्यान पुन्हा एकदा 15 धावा. सँडीने 10 धावा खर्च केल्या होत्या. मात्र 5 धाव्याच्या दरम्यान बघतो आपण 15 दिल्या होत्या, माफ करा. 5 धाव्याची पण त्यांनी एकूण त्या 20 धावा झाल्या होत्या, म्हणून एकूण 15 धावा त्यांनी खर्च केल्या. त्याच्यानंतर रोहितने एकूण 15 धावा खर्च केल्या. राज पाटीलनं दरम्यान थोडीशी ते पुढे गेले. सन्माननीय शुभाजी गणू भोईर साहेबांचा शुभ आगमन झालाय. माजी आमदार सन्माननीय शुभाजी भोईर साहेबांचा शुभ आगमन झाला. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. जनरल चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. मनापासून आभार. ज्या पाहुण्यांची नक्कीच आपण आठवतोय मात्र पहिल्या दिवसापासून वाट बघत होतो ते पाहुणे आता मात्र नक्कीच आपल्या या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. शुभाजी गणू भोईर माजी आमदार सन्माननीय भोईर साहेबांचा शुभ आगमन झालाय. त्यांचं मात्र हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम हे क्रिकेट टुर्नामेंट आणि त्या स्पर्धेसाठी नक्कीच आमचे प्रमुख अतिथी प्रमुख मान्यवर देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. एकूण षटकं संपली 3. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे 55. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे. करण या षटकामध्ये आहेत गोलंदाज. स्ट्रायकिंग इनला प्रशांत म्हात्रे. नव्वद विकेटनं पूल करण्याचा प्रयत्न. फटका येते. मिस टायमिंग शॉट. फिल्डर राहिले मात्र भरपूर दूर. झेल पासून भरपूर दूर राहिले फिल्डर. त्यांना प्रयत्न तर मात्र नक्कीच केला, मात्र त्या दरम्यान झेल त्यांना पकडता आला नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप झाला. तोपर्यंत मिळतील अजून 2 धावा. प्रशांत म्हात्रेला आणि संघ जाऊन पोहोचलाय. दरम्यान 57 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत आणि आता मात्र विकेट येते. आता परतावा लागेल प्रशांत म्हात्रेला मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन खेळाडू बाद. चांगलं संगीत आणि एक पारितोषिक नक्कीच अजून एक असणार आहे. दरम्यान शुभाजी भोईर साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत आणि नक्कीच त्यांना नक्कीच त्यांचं तुम्हाला कटआउट देखील पाहायला मिळेल बरोबर आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर साईड स्क्रीनला. ज्या कटआउटला जर डायरेक्ट चेंडू दरम्यान हिट जरा षटकार मारत असताना तर त्या खेळाडूला मात्र रोख रक्कम आयोजकांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2500 रुपयाचा पारितोषिक दरम्यान डिक्लेअर झाला. शुकुनी मात्र फलंदाज सन्माननीय माजी आमदार शुभाजी गणू भोईर यांच्या बॅनरचा डायरेक्ट हिट झाला षटकार मारत असताना आयोजकांच्या माध्यमातून रोख रक्कम 2,500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल त्या खेळाडूला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित म्हात्रे. चांगल्या दरम्यान कमबॅक करण्याचा प्रयत्न षटकामध्ये गोलंदाज करण. दरम्यान ऑन साईडला हा फटका. धावा नक्की चांगला मिळतील. डीप मध्ये कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. मिळणार आहे त्या दरम्यान धावा 4. आमचे मोठा गावचे गणेश अर्थातच गणू भोईर यांचा शुभ आगमन झालाय.
त्यांचा वाढदिवस देखील भरपूर जल्लोषाने जोमाने आपण साजरा केला. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गणेश भोईर अर्थात त्याचं गणू भोईर मोठा गाव यांचं हार्दिक स्वागत आहे. या चौकाराच्या मदतीनं संघाची धावसंख्या 61 इन बोट 61 धावा धावपलकावरती. अमित मात्र शबाटमधून आला हा चौकार. गती कमी केली आहे फटका दरम्यान हवे ते मस्त आमेंगे शॉट मध्ये तिथे कोणीही फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. 2 धावा झाल्यात कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का टीमला या मॅच मध्ये. महेंद्र देखील आहेत आमचे सहआयोजक. अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आणि आमचे प्रमुख उपस्थिती नक्कीच या स्पर्धेसाठी सन्माननीय माजी आमदार शुभाजी भोईर साहेब आणि साहेबांचा हा शुभ सन्मान शुभ सत्कार आपण या दरम्यान करत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रमुख उपस्थिती आणि साहेबांचा हा शुभ सन्मान शुभ सत्कार जयंत चषक 2022 मध्ये आपण करतोय. मनापासून आभार साहेबांचा. नक्कीच तुमचा महत्त्वाचा मूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. साहेबांना नक्कीच विनंती आहे की 2 मिनिटं नक्कीच आमच्यासोबत जॉईंट व्हा. तर नक्कीच आपण जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना लगेच आपल्याला या दरम्यान पाहायला मिळतो. एक चांगली मॅच आहे. दोन्ही या दरम्यान टीम सज्ज आहे. तर काही सन्मान काही सत्कार आपण या दरम्यान करतो आपल्या व्यासपीठावरती. सन्माननीय वासुदेव पाटील यांचा आपण शुभ सन्मान सत्कार आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. तर नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान सत्कार आपण करूया. उपस्थित पाहुण्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आज स्पर्धेचा निर्णायक दिवस आहे आणि मोठ्या संख्येने आपल्याला या दरम्यान आपल्या ह्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर देखील पाहायला मिळतात. शुभाजी भोईर साहेब देखील आहेत. विश्वनाथजी देखील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. विश्वनाथ शिटमस्कर नारिवलीचे सर्व आमचे प्रमुख मान्यवर. त्याच्यानंतर आमच्या व्यासपीठावरती श्याम काटे साहेबांचा देखील शुभ सन्मान आपण सत्कार करूया. त्यांचं देखील शुभ सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केले जाईल. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मान सगळे होणार आहेत. नितीन आपण थांबायचं आपल्या शुभ हस्ते हे सर्व आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. थोडंसं लवकर घ्या जेणेकरून सामना देखील सुरू होतोय. व्यासपीठावरती आपले नक्कीच सन्माननीय अतिथी पाहुणे श्याम काटे यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय स्पर्धेच्या माध्यमातून. त्याच्यानंतर आमचे संतोष अलिमकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. या संतोष अलिमकर यांचा देखील आपण शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान सत्कार आपण करतोय आपल्या व्यासपीठावरती. सर्व पाहुण्यांचं मनापासून आभार. तुमचा नक्कीच महत्त्वाचा वेळ आणखी स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल. त्याच्यानंतर आमचे जगदीश पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण देखील पुढे नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान सत्कार आपण करतोय. जगदीश पाटील यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा देखील शुभ सन्मान सत्कार आपण करतोय. त्याच्यानंतर आपण महेंद्र म्हात्रे नांदिवली यांचा देखील शुभ सन्मान सत्कार करतोय. एक अप्रतिम पुरस्कर्ते आणि महेंद्र शेठ देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. अप्रतिम पुरस्कर्ते आहेत. चांगले खेळाडू देखील आहेत आणि नक्कीच मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण दीपकदादा प्रतिष्ठान हा संघ पाहत असतो आणि त्याचे नक्कीच पुरस्कर्ते आमचे सन्माननीय महेंद्रदादा म्हात्रे नांदिवली गाव यांचा आपण शुभ सन्मान करतोय. त्याच्यानंतर आमचे अरुण शेठ अगासंचे यांचा देखील आपण शुभ सन्मान सत्कार करतोय. अरुण शेठ आपण देखील या आपले देखील शुभ सन्मान सत्कार केला जाईल. मैदानामध्ये सामना देखील सुरू आहे. सर फक्त स्कोर सांगा. धावसंख्या 1 धाव. अरुण शेठ अगासंचा आपण शुभ सन्मान करतो. त्याच्यानंतर आमचे मोठा गावचे गणू भोईर गणेश या गणू भोईर आपले देखील शुभ सन्मान सत्कार आपण या दरम्यान करतोय.
त्यांचा बड्डे नक्कीच आपण सेलिब्रेशन केलाच, मात्र आता त्यांचा आपण शुभ सन्मान सत्कार करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सर्वांचं मनापासून आभार आहे या स्पर्धेसाठी. नक्कीच तुमचा महत्त्वाचा वेळ दिला. जाऊया कमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया प्रसादजी परब सरांचा धावतो समालोचन. थँक्यू सो मच राहुल. आणि पहिल्या चेंडू विवादात हा पहिला षटकार इथे ठोकतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाज रोहित आपल्या बॅटमधून निश्चित षटकाने धावसंख्या उंच उडी घेते आणि जाऊन विसरते. मला दोन्ही गुणसंख्या मला सांगता तिथे धावसंख्या जी अंकित झाली धावफलकावर ती एकूण 12 धावा. द विकेट. हो चेंडू ब्युटिफुल डिलिव्हरी आउटसाइड ऑफ टर्म अँड यस इट इज आउट. फलंदाज बाद. कॉट बँडच्या स्वरूपात फलंदाज बाद होते. पहिलाच धक्का लागतोय तो काटाई संघाला. धावसंख्येचा इथे पाठलाग इथे त्यांना करायचा आहे सामना जिंकण्यासाठी. मैदानावर 64 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. आणि तुम्ही आता पहिलाच गडी गारत होतोय म्हणजेच काटाई संघाचा आघाडीचा फलंदाज तुम्ही पाहता संघाचा संघनायक स्वतः रोहित बॅक टू द पवेलियन. आणि धावसंख्या तुम्ही आता धावफलकार 12 असताना हा पहिलाच धक्का लागला आहे तो काटाई संघाला. व्यासपीठावर आज सन्मान्य माजी आमदार सुभाष गणू भोईर साहेब यांचे आगमन झालं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी, त्यांच्यासोबत त्यांचे PA निलेश चव्हाणसुद्धा उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक षटकार एक चौकार आपल्या बॅटमधून दाखवत असताना रोहितने मात्र खूप चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे काटे संघाकडून. आणि नवीन आला फलंदाज तिसरा क्रमांकावर येतो तो फलंदाजी करण्यासाठी म्हणजेच करण. ज्याप्रमाणे सकाळपासून जो उल्लेख करतो तो जेवणाची व्यवस्था करण्यात आली. निश्चितच आपण त्या जेवणाचा आनंद घ्यायचा आहे सर्वांनी. जेवण सुरुवात करण्यात आलेलं आहे. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू वाईट सिग्नल. सर्व आमच्या लाडक्या रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी, पाहुण्यांसाठी, खेळाडूंसाठी सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था आज करण्यात आलेली आहे. सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. निश्चितच त्याचा आस्वाद घेत असताना निश्चितच खूप चांगलं जेवण, रुचकर जेवण तुम्हाला सर्वांना उपलब्ध करून दिले आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. 2 to go. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानावर. नेक्स्ट बॉल. आउटसाईडला खूप चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. शीर्षक खूप दूरवरून येते चेंडू तिथे कव्हर करण्यासाठी आणि चांगल्या क्षेत्राने पाहायला मिळते डीपमध्ये. गुड फिल्डिंग. पण 2 धावांमध्ये काही रोखू शकत नाही आहे. चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते काटे संघाकडून. जेव्हा एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. संदीपला संधी जास्त मिळाली नाही. एकदा तिने मात्र कंप्लीट केली होती पण नंतर शाहीक मात्र त्यावेळी रोटेट झालं नाही आहे. आणि 5 धावा आतापर्यंत या 5 चेंडू आतापर्यंत या षटकात 4 चेंडू बघायचा आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय पुढे येत असताना आणि ड्रॉप. कॅप्टनकडून चूक, विकेशकडून चूक होते आणि 2 धावा कंप्लीट करून तिसऱ्यासाठी प्रयत्न होता पण नकार दिला. डायरेक्ट हिट केला आहे आणि तोपर्यंत पुन्हा डायवर्ट झाला चेंडू. त्यामुळे तुम्ही मात्र 3 धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात काटे संघाकडून. धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना 64 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना खूप चांगली सुरुवात. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 18 धावा धावफलकावर अंकित झालेत. आयोजन केलं या दादानं जयेंद्र शेट चषक. आयोजन केलं या दादानं. समीकरण उरले 18 चेंडू आणि 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावांची गरज आहे. 15.33 ची गती राखायची कायम निश्चितच काटे संघाला. आणि आता मात्र काटे संघाच्या फलंदाजांना निश्चित एक सुवर्ण संधी आहे कारण आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंडकडून फलंदाजी केली जाईल. आणि यांनी खेळत असताना तुम्ही पाहतात व्यासपीठावर सन्मान्य माजी आमदार सुभाष गणू भोईर साहेबांचं आगमन झालं. त्यांच्या जर कटआउटला, त्यांच्या जर फ्लेक्सला जाऊन चेंडू डायरेक्ट हिट होतोय. त्या स्पर्धेचे आमचे सहआयोजक आहेत सन्मान्य जयेंद्र शेठ यांच्या माध्यमातून 2,500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल त्या खेळाडूला. 2500 2,500 रुपयाचं कॅश प्राईज हिट अँड विनसाठी. आउटसाईडला खूप चांगला फटका, आक्रमक फटका. 2 खेळाडूच्या कॅम्पमधून खेळायचा प्रयत्न असे तिथे चेंडू तिथे कव्हर करतायत. 2 धावेचा प्रयत्न मात्र होता पण नकार दिलाय. गुड डिसिजन. एकच धर समाधान मानावं लागते. स्ट्राईक एंडला येतो तो संदीप फुटाणे. खूप वेळानंतर स्ट्राईकला येण्याची संधी मिळते आणि त्याच्यासमोर असेल तो गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड गोलंदाज तुम्ही पाहतात पिंट्या म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर 19 धावा.
यष्टीच्या मागून फील्डमध्ये काही चेंजेस आणतात प्रशांत म्हात्रे. नेक्स्ट बॉल खाडी एंडकडून ऑन साईडला क्रॉस बॅटेड शॉट. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डीप स्क्वेअर लिहिला चेंडू कव्हर करतील तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न होता पण फेक चांगली होते. 2च धावा एकाच धावा समाधान म्हणावं लागतं आहे दोन्ही फलंदाजांना. कॉन्फिडेंट बॅटिंग इथे करत असताना तिसऱ्या क्रमांकावर येत असताना करण आतापर्यंत 3 चेंडू त्याने वैयक्तिक 6 धावांचं योगदान दिलं आहे. एक डबल, एक सिंगल आणि एकदा 3 धावा त्याने कंप्लीट केले एका चेंडूवर. करण धावसंख्या धावफलकावर 20. चेसिंग द टोटल ऑफ 64 इन 4 ओव्हर. प्रति षटकामागे 16 धावांची आवश्यकता आहे काटेज संघाला या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. तर जेवणाची व्यवस्था सर्वांसाठी झालेली आहे. आपण त्याचा आस्वाद निश्चित घ्यायचा, आनंद घ्यायचा आहे. राऊंड विकेट थांबून खेळायचा प्रयत्न होता. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये आणि विकेट किपरच्या हातामध्ये, प्रशांतच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि दुसरा धक्का लागतोय तो काटेज संघाला. फलंदाज बाद होतोय तो करण. जयेंद्र शेट्टी यांच्या माध्यमातून एक पारितोषिक आलं आहे. मी वादात व्यासपीठावर सन्माननीय माजी आमदार सुभाष गणू भोईर साहेब यांचं तुम्हाला कटआउट पाहायला मिळते आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. आणि त्या जर फ्लेक्सला जाऊन चेंडू जर हिट होतं तर हिट अँड विनसाठी 2,500 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलं आहे जयेंद्र शेट्टी यांनी. आणि साहेब व्यासपीठावर साहेबांच्या माहितीसाठी मात्र या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघ खेळले आणि 32 संघाकडून कुठल्याही संघाकडून 36 संघ खेळले पण कुठल्याही संघाकडून प्रवेश फी घेतली गेली नाही. विदाऊट एंट्री फी या सर्व संघांना संधी दिली. ऑन साईडला खूप चांगला फटका गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. चेंडू वाईड स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत चौकार. संकल्पना तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. काही नवीन नवीन बदल पाहायला मिळतात. म्हणजे बाकी कुठल्या स्पर्धेमध्ये अशा गोष्टी ज्या घडल्या नसतील ना त्या गोष्टी या स्पर्धेमध्ये आपण निश्चित तुमच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. सीमारेषेच्या बाहेर जे आमचे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनी जर झेल टिपला तर त्या प्रत्येकासाठी स्पोर्ट्स शूज आहेत आणि आतापर्यंत 10 ते 15 झेल या स्पर्धेमध्ये टिपले गेलेत. चेंडू उंच गेलाय, अप्रतिम फटका राहुल चौधरीचा. क्षेत्ररक्षक मिड विकेटला जज करतोय ड्रॉप. झेल सुटला आहे तो म्हणजेच राहुलचा. एलिव्हेशन खूप चांगलं मिळालं पण ताकद थोडीशी कमी पडली. चेंडू फिनिश होऊ शकला नाही आहे आणि ते मात्र जीवदान मिळते ते राहुल चौधरीला. धावसंख्या वेग पकडते धावफलकावर. एकूण अंकित झाले त्या 27 धावा. आणि अजून एक बदल तुम्हाला या चेंडूनंतर निश्चितच सांगेन. या स्पर्धेमध्ये आपण नवीन एक इम्प्लिमेंट केलं आहे. राऊंड विकेट हा मात्र उंच गेला चेंडू, भरपूर उंच गेला आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत आणि 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जेव्हा लँड होत असताना तुम्हाला एकच इथे कंप्लीट केली आहे चेंडूवर संदीप फुटाणे त्याचबरोबर राहुल चौधरीने. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. एकूण षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दुसरं षटक मार्गस्थ असताना दुसरं षटक इथे मात्र समाप्त झालं आहे. आणि 28 धावा 14च्या गतीने 28 धावा अंकित झाले धावफलकावर. मगाशीच उल्लेख केला की 16 धावांची सरासरी प्रति षटकामागे हवी आहे पण त्यापैकी 2 धावा निश्चितच कमी पडत आहेत म्हणजेच काटे संघ आणि धावसंख्या अंकित झाली एकूण 28 धावा धावफलकावर. तर अजून एक माहिती अशी मी देऊ इच्छितो. या स्पर्धेमध्ये आपण बघतोय की आमच्या लाडक्या रसिकांसाठी जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर जर कुठल्या षटकाराला झेलमध्ये कन्वर्ट करतील तर आमच्या आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला स्पोर्ट्स शू देण्यात येतील. आणि आतापर्यंत हा स्पर्धेचा 4था दिवस आहे, अंतिम दिवस आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जवळजवळ 10 ते 12 प्रेक्षकांनी मात्र हे स्पोर्ट्स शूज स्वीकारलेत आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर अजून एक अशी संधी आहे की या चषकाचा जो मानकरी ठरणार आहे, जो विजेता संघ ठरणार आहे त्याला या मैदानापासून त्यांच्या गावापर्यंत त्यांच्या घरापर्यंत फ्री ऑफ कॉस्ट बँड पथक मात्र दिलं जाणार आहे. तुम्ही ढोल ताशाच्या गजरात बँड पथकाच्या गजरामध्ये आपली वरात ही मिरवणूक निश्चित आपण घेऊन जाऊ शकता आपल्या घरापर्यंत, आपल्या गावापर्यंत. रात्री 9 वाजेपर्यंत लिमिट आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे हॅट्रिकसाठी सुद्धा सरप्राईज गिफ्ट होतं.
आणि अर्धशतकासाठी सुद्धा सरप्राईज गिफ्ट होतं, ते मात्र आज आम्ही अनाऊन्स केलं. जो वाकलन संघाचा खेळाडू आहे जीत भोईर याला मात्र आम्ही सरप्राईज गिफ्ट दिलेलं आहे आणि सकाळीच सूचना दिल्याप्रमाणे ते पुरस्कार आमच्या जीत भोईरला दिला जाईल. तो पुरस्कार अशा प्रकारे आहे की क्रिकेट खेळत असताना निश्चितच अमोल येतो गोलंदाजी मार्कवर. इनसाइड आउट खेळायचा होता, कव्हर्समध्ये चेंडूला फक्त ढकलायचं होतं, पण इथे मात्र तुम्ही पाहतात विकेट सॅक्रिफाईस करायला लागते ती राहुल चौधरीला आणि फलंदाजी मात्र बाद होत असताना तिसरा धक्का लागला मैदानावर तो काटे संघाला आणि स्ट्राईक रोटेट झाले ते फलंदाज संदीप फुटाणेकडे. जीत भोईरला आम्ही मगाशीच एक पारितोषिक त्यासाठी अनाऊन्स केलं, एक ते सरप्राईज अशा प्रकारे होतं की क्रिकेट खेळत असताना किंवा टूर करत असताना फॅमिलीला खूप कमी वेळ मिळतो या सर्व खेळाडूंना देत असताना, पण इथे मात्र प्राईज अशा प्रकारे अनाऊन्स केलं गेलं की जेणेकरून त्या प्राईजच्या माध्यमातून किंवा त्या कॉम्प्लिमेंट्सच्या माध्यमातून, त्या गिफ्टच्या माध्यमातून, त्या सरप्राईजच्या माध्यमातून तो आपल्या फॅमिलीला वेळ देईल, आपल्या वाईफला वेळ देईल आणि त्यासाठीच असा एक प्लॅन केला गेला की त्याला मात्र अर्धशतक झळकवल्याबद्दल बार्बेक्यू नेशनचं एक खूप चांगलं कूपन त्यांना आम्ही गिफ्ट करणार आहोत. आपल्या फॅमिलीसोबत तो जाऊन एन्जॉय करू शकतो. हवेमध्ये चेंडू मिस टाईम फटका, नो मॅच टाईममध्ये चेंडू पडेल आणि तोपर्यंत पुन्हा त्या संदीप स्ट्राईक रोटेट करेल स्वतःकडे आणि 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या पुढे सरकवली त्याने धावफलकावर. एकूण अंकी झाले त्या 30 धावा धावफलकावर. 64 धावसंख्येचा पाठलाग इथे करत असताना मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि त्यामुळे संदीप फुटाणेने सांगितलं की राहुल तुला विकेट तुझी सॅक्रिफाईस करावी लागेल. 10 चेंडू आणि अजूनही 34 धावांची आवश्यकता आहे. 10 बॉल अँड 34 रन्स टू विन. नेक्स्ट बॉल फ्रॉम अमोल. हो, ब्युटिफुल डिलिव्हरी. स्लोअर वन चेंडू हाताला, थोडासा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, वाईट यॉर्कर चेंडू होता आणि सरप्राईज केलं ते स्ट्रायकिंग एला संदीप फुटाणेला. मोठ्या फटकाण्यासाठी निश्चित जाणला जातो संदीप फुटाणे स्ट्रायकिंग एडला काटे संघाकडून. त्याचबरोबर नॉन स्ट्रायकिंग एडला राज पाटील तुम्ही बघत आहात. नेक्स्ट बॉल, 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. 9 बॉल अँड 34 रन्स टू विन. मी पाहतात जयेंद्र शेठ चषक 2022 नवीन संकल्पनेतून क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. विदाउट एंट्री फी तुम्हाला ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 36 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. नेक्स्ट बॉल फ्रॉम अमोल. ऑन साईडला कार्पेट शॉट आहे. डीमध्ये क्षेत्ररक्षक काय चेंडू ते देत आहेत. चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न संदीपने कॉल दिलाय. मी 2 धावा पूर्ण करू शकतो. फेक चुकीची होते आहे आणि पुन्हा त्या संधी मिळते ती संदीप फुटाणेला स्ट्राईक एंडला येण्याची. सामना अजूनही बॅलन्स आहे. अजूनही 32 धावांची आवश्यकता. 32 धावा आतापर्यंत अंकी झाले. अजूनही 32 धावा करायचे आहेत, पण चेंडू तुमच्याकडे जे शिल्लक राहिलेत ना ते एकूण चेंडू या षटकातले शिल्लक राहिले ते एकूण 2 म्हणजे एकूण 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 32 धावांची गरज. नेक्स्ट बॉल, फुलटा चेंडू रेंजमध्ये होता, रडारमध्ये होता आणि टिपिकल शॉट फ्रॉम संदीप फुटाणे. सीमारेषेवर षटकार. आहेत नंदिवली गोलीवाडा आणि अनिल म्हात्रे जे उद्योजक आहेत चिंचपाड्याचे आणि त्यांच्यासोबत त्यांचेच मित्र प्रशांत यांचं देखील शुभागमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर बँड पथकाचं सुद्धा आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे सर्व बँड पथकाचे, सर्व त्यांच्या आर्टिस्टचं, त्यांच्या कलाकारांचं सर्वांचं स्वागत. आणि त्यांना मात्र आज एक्स्ट्रा टाइम ड्युटी करावी लागणार आहे. नेक्स्ट बॉल, 7 चेंडूचा खेळ शिल्लक, 26 धावांची गरज. हो, अवे फ्रॉम द बॉडी, लांब ठेवले चेंडूला. स्लोअर वन चेंडू हाताला आहे आणि षटक इथे समाप्त होते. तिसरं 3 षटकाखेर धावसंख्या आपण बघूया. अंकित झाली एकूण धावफलकावर 38 धावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आणि 26 धावांची आवश्यकता आहे ती काटाई संघाला. 6 बॉल अँड 26 टू विन.
जयेंद्र शेठ चषक 2022-2021 सत्र आपण बघितलं, समाप्त झालं. 2022ला सुरुवात झाली आणि नवीन वर्षातली एक नवीन संकल्पना घेऊन क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, ती म्हणजेच जयेंद्र शेठ चषक. 6 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. यानंतर होणारा जो सामना आहे त्यामध्ये आपण बघू शकाल मैदानावर नारिवली विरुद्ध चालू असलेल्या सामन्याचा विजेता संघ लगेचच पुढच्या सामन्यामध्ये खेळेल. नारिवली संघनायक सुद्धा आपण रेडी राहायचं. गुरुदास असं विवादात व्यासपीठावर विश्वास शेठ मस्कर यांचं सुद्धा आगमन झालं. खूप लवकरच ते मात्र इथे उपस्थित झालेत. त्यांचे सहकार्यसुद्धा उपस्थित आहेत, कारण नारिवली संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आहे. आणि गुरुदासला विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. गुरुदास जे नारिवली संघाचे खेळाडू आहेत, आघाडीचे गोलंदाज, आघाडीचे फलंदाज. गोलंदाजी मार्गावर निर्णय षटक घेऊन गोलंदाज सज्ज होते तो अमित, आणि स्ट्रायकिंग एंडला राज. हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्ट्राईक रोटेट करायचा प्रयत्न इथे मात्र होतोय संदीप फुटाणेकडून, आणि विकेट सॅक्रिफाईस करायला लागते ती फलंदाज राज पाटीलला. पाच चेंडू आणि 26 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला संदीप फुटाणे. स्लोअर वन चेंडू, बॉटम हँड सन्मान देत असताना संदीपच्या रेंजमधला चेंडू बिलकुल नव्हता तिथे, त्यामुळे वादत फक्त दिशा दिली, चेंडूला पुश केलंय. आणि समीकरण आता मग थोडंसं अवघड झालंय काटेज संघासाठी. 4 चेंडू आणि गरज आहे ती 26 धावांची. नेक्स्ट बॉल फ्रॉम अमित टू संदीप फुटाणे. हवीमध्ये चेंडू, मिस टाइम आणि कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. स्ट्राईक. फील्डिंगमध्ये काही चेंजेस आणलेत या काही शेवटच्या काही चेंडूंसाठी. हा चेंडू बघतायत लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईट सिग्नल पंचायती करतायत. धावसंख्येत होते ती भर. धावसंख्या धाव अंकित झाली. एकूण मला सांगते माझी गुणसंख्या लेखक एकूण 39 धावा. थोडासा दूर गेलाय सामना काटे संघापासून, कारण एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग किती करायचा होता. सरासरी मेंटेन झाली नाही काही षटकांमध्ये, पण प्रयत्न सुरू होते आणि कालांतराने तुम्ही वादात विकेट्स पडत गेल्या आणि दबाव वाढलाय तो काटाई संघावर. हा चेंडू लास्ट मोमेंटला थोडासा अपिच खेळलाय. डीपमध्ये स्वीपर कव्हर पॉईंटला चेंडू निघून जाते खूप वेगाने. 1 बाउन्स वर रोपसी मारायच्या बाहेर 4 धावा. संख्या धाव 43 धावा. बॅक टू द बॉलर, चांगला एक्झिक्युशन. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू कव्हर करतो तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव, ती राजदीपला. धावसंख्या 44. ऑन द बोर्ड. अजूनही 20 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 20 धावा. ऑन साईडला प्लेस केलाय डीप मध्ये आणि चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप सीमारेषेच्या बाहेर. चौकार पाहायला मिळते. 15 धावांनी सामना खिचात टाकलाय आणि 15 धावांनी सामना इथे जिंकत असताना नारिवली या संघासोबत. दिव्यता प्रतिष्ठान जितू निलेश 11 डोंबिवली संघाचे संघनायक विनंती करतो आपण ताबडतोब व्यासपीठावर या आणि त्यावर आपण देणार आहोत या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार.
प्रशांत मात्रे इज द मॅन ऑफ द मॅच. 12 चेंडूत 29 धावांचं योगदान. लिजंड क्रिकेटर, अनुभवी खेळाडू या संघामध्ये, आणि तो ठरला सामन्याचा सामनावीर प्रशांत म्हात्रे. चला गणू भोईरला विनंती करतो. गणू भोईर, गणेश भोईर, आपणास विनंती, आपण यायचं व्यासपीठावर. आपल्या शुभस्थेमी देत आहोत या सामन्याचा सामनावीरचा पुरस्कार. ट्रॉफी द्यायचे पण आमच्या पाहुण्यांकडे. मॅन ऑफ द मॅच गोज टू प्रशांत म्हात्रे. सुपर परफॉर्मन्स, 29 धावांची खेळी. आणि लगेचच कॅप्टनने व्यासपीठावर यायचं आहे. नारिवली गुरुदास, आपण सुद्धा व्यासपीठावर या. आणि विकेश, आपण सुद्धा यायचं ताबडतोब टॉस करण्यासाठी.